तर हाय हॅलो नमस्कार गाईज, कशा आहात तुम्ही सगळेजण. तुमचं परत एकदा स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये गाईज. तर आज आहे हा श्रावण सोमवार. सो त्या निमित्ताने आज आम्ही छान असा शिव पार्वती आजच्या या व्लॉग मध्ये आम्ही ट्रेडिशनल लुक करणार आहे. सो आम्ही फर्स्ट टाइम आज गेट रेडी विथ मी करणार आहे. बरोबर गाईज. ए ऋषी, काय ते घरट बघ. हो मे बी ते कम्प्लीट झालंय घरट. थांबा, आमच्या खिडकीमध्ये एक चिमणीने घरटं बांधलंय, तुम्हाला दाखवतो गाईज. पूर्ण खूप झालंय दिवसापासून त्यांनी. ते घरट बांधतायत तिथं हो आणि ते खूप सुंदर त्यांनी घरट बांधलंय तिथं. आणि ते मे बी फायनली कम्प्लीट झालंय आणि तिथं रोज चिमण्या येतात, बसतात, खातात, पितात. ते त्यांच्यासाठी सेफ जागा आहे तिथे. सो त्यांनी तिथं घरट बांधलंय. दाखवते घरट. हे बघा गाईज, चारही बाजूंनी त्यांनी पूर्ण कव्हर करून घेतलेलं आहे. काय क्रिएटिव्ह माइंड असेल ते. ही आहे माझी ब्युटिफुल साडी जी मी आज नेसणार आहे आणि त्याच्यावरती मरून रेड कलरचा डिझायनर ब्लाऊज आहे. सो दिस इज माय साडी. आज मी साडी नेसणार आहे. आणि हा माझा कुर्ता व्हाईट, जो की तिला मॅच होईल प्रॉपर. काही नाही, तो व्हाईट कुर्ता आहे फक्त. ओके. काय मला काही सुचलंच नाही का. ठीक आहे. 2 मिनिटात आता आम्ही चेंज करून येतो. 2 मिनिटात नाही, थोडा वेळ लागेल कारण मला अजून 2 साडी तास. नेसता नाही. 2 तास लागेल कम्प्लीट. 2 तास नाही, फक्त साडी नेसायची. आपल्याला गेट रेडी विथ मी दाखवायचं आहे. सो आलो, चेंज Yes. करून आम्ही. बाय. तर काहीच रचना रेडी होतीये, तोपर्यंत तिला मस्त एक गजरा घेऊन येतो मी आणि तिला सरप्राईज देऊयात आपण. तर बघूयात काय ते रिॲक्शन येतं ते. रचना रेडी झाली का बघूयात. रचना झाली रेडी. येस. ओ काय भारी दिसते राव माझी बायको. अजून तर मेकअप बाकी आहे. येस, ये अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. सो फर्स्ट मॉइश्चरायझर मी लावायला चालू केलंय. आणि आमची पॉन्ड्स पावडर पण लावायची चालली आहे. तू पण लाव ना. हे लावू का? मॉइश्चरायझरच आहे, लाव हे. ही नको, आपली पॉन्ड्स पावडर बरी ना आपली. बस 2 सेकंदात गोर, टेन्शन नाही. आपल्याला त्या पॉन्ड्स पावडरचं हे नाही करायचंय, काय जाहिरात नाही करायची आपल्याला. जाहिराचा प्रश्न नाहीये, पण लहानपणापासून मी पॉन्ड्स पावडर लावत आलेलो आहे आणि मला एक्स्ट्रा लावायची गरजच नाहीये. संपला विषय. लाव ते मॉइश्चरायझर चांगलं हा. आहे. हे पण लाव, सनस्क्रीन पण लाव. आपण सनस्क्रीन लावतो याला, ते पण लाव आणि सगळंच लाव. नो नो नो, फक्त पॉन्ड्स पावडर. हा सांगून काही ऐकणार नाही. तू लाव ना, तुला काय लावायचं ते लाव, काय हरकत नाहीये. तू नको लाव. असा काळा दिसतोय ना, अजून काळा होशील मग. जास्त क्रीम लावायची गरज नाहीये मला तसं, कारण की मी आहे डार्क ब्युटी. हे भगवान, राहू दे. एक काम कर ना, हे धुवून आण ना, एकदम धुवू आणि नंतर असं त्याच्यातलं असं पाणी पिळून आण. मग एकदम ओलं करायचं आणि नंतर पाणी पिळायचं त्याच्यातलं. सो आता आपण सीसी क्रीम लावतोय. सीसी क्रीम संपत आली आहे माझी, थोडीच राहिली. मी जास्त मेकअप करत नाही आणि मला येतही नाही. मी खूप नॉर्मल मेकअप करते. मला अजून मेकअप नाही येत करता, तर मी ट्राय करते. सध्या मी हातानेच लावते कारण माझं ब्युटी ब्लेंडर मी ऋषीकडे आता दिलेलं आहे. ते थोडं धुवून आणेपर्यंत मी आता हातानेच लावते. ते पण आणतो की नाही काय माहिती. मला हातानेच आता लावायची वेळ येईल.
झालं का? हा आलं. पिळलंच ना ते पूर्ण? पाणी निघालं त्याच्यात ना? पाणी तर बरंच निघलं. हे बघ अजून तर पिऊ का? थोडी मागे. ऍक्च्युली मी हा असा फोन मध्ये बघून पहिल्यांदा मेकअप करतेय. आणि आमचं गेट रेडी विथ मी पण फर्स्ट टाइमच चालू आहे आता. आम्हाला माहिती नाहीये कसं करायचं ते. आता आपण लावतोय लॅक्मेची फाउंडेशन पावडर. बस थोडी नॉर्मलच लावायची, म्हणजे ज्याने त्याने आपल्या आपल्या हिशोबाने लावायची. मी नाही जास्त लावत. सो आता मी लिपस्टिक लावते आणि माझ्याकडे या 4 लिपस्टिक आहेत आणि ह्याच्यात मी आता कन्फ्यूज आहे नक्की कोणती लिपस्टिक लावायची. पण मी आता 2 लिपस्टिक एकत्र करून लावणार आहे. त्या 2 लिपस्टिक मी एकत्र करून त्यांचा एक शेड बनवणार आहे आणि ती लावते मी. मे बी ती याच्यावरती जाईल असं वाटतंय मला. आणि ही ब्राऊन शेडवाली लावतीये मी. आता इकडं. सो माझी लिपस्टिक लावून झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर त्याला आलेला आहे. आता आपण पटकन हेअरस्टाईल करूया. मला इथे जमत नाही ॲक्च्युली करायला. मी हेअरस्टाईल करते आणि मी येते. बदमाश स्वरांश. झाली का हेअरस्टाईल? हो झाली. Oh 2 मिनिट मध्ये हेअरस्टाईल. चला. मस्त स्टिकर्स ना. ऑलवेज. जास्त हवेत नको उडवू. ग बस. सो माझी हेअरस्टाईल करून झाली आहे. आता आपण ज्वेलरी घालूयात. सो ही एक माझ्याकडे एकदम सिंपल अशी एक ज्वेलरी आहे जी की तिला सूट होतीये. ती घालते मी. घालून दे ना. अजून माझा नवरा जरा काळाच दिसतोय. मी जरा गोरा करते. पावडरचं काम आले. अगं बस. मी आता गोरा करते. आता तुझा मेकअप करते मी. तुझा मेकअप दाखवू आपण इथे. थोडासा. नको थोडंसंच लाव मला. काय हे लाव. अरे मॉइश्चरायझर आहे नको. हे. लाव. अगं ते नको ना. मसूट होणार नाही. फोन पण ठेव. भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? असं मला लावता येत नाही दुसऱ्यांना. तुझं तू लाव. लावती ना. लाव ना तर. काहीतरी बघूयात होतंय का गोर. सो आम्ही रेडी झालोय. मी पण. दिस इज अवर फायनल लुक. आणि आता आपण जाऊयात दर्शन करायला महादेवाचं. बरोबर. रचना झाली रे तू? हो झाले. अगं पण एक गोष्ट मिसिंग आहे. कोणती? हे बघ तुझ्यासाठी मी काय आणलंय. ओ गजरा. याच्याशिवाय थोडी तू रेडी होणार आहेस. ठीक आहे. आता तू घेऊन आलास ना. तूच माळायचास आता. ये. पण एवढं कसं डोकं चाललं तुझं? बाई तुझं नाव आहे म्हटल्यानंतर डोकं चालणार होतं काय. तर कसा वाटतोय गजरा? थँक्यू. बघा एकदम परफेक्ट लावलाय का नाही. शंभू शंभू महादेवा शंभू 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 महादेव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि कर्पूर
अशा प्रकारे आमचं श्रावणी दर्शन झालेलं आहे. सोमवाराच्या दिवशी खूप छान महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही दर्शन घेऊन चाललोय आता बाहेर आम्ही. सो आता आज खरं तर आमचा आज उपवास आहे. आमचा नाही, माझा एकटीचाच इच्छा आज आहे मला उपवास काय आहे. उपवास पकडायची इच्छा नाही, म्हणजे माझ्याकडनं उपवास होतच नाही. हा, मीच उपवास पकडते. मी लग्नाच्या आधी पण उपवास पकडला होता, आता पण उपवास पकडते. आता मला चांगली बायको भेटली ना, त्याच्यामुळे मी कशाला उपवास पकडू नाही का? अच्छा, म्हणजे मग मला चांगला नवरा नाही भेटलाय वाटतं. म्हणजे तसं मी अजून नाहीये. काय हे आहे का मग? तसं नाहीये, पण माझ्याकडनं उपवास होत नाही, त्याच्यामुळे मी मोस्टली उपवास धरत खाल्ल्याशिवाय नाही. जमतच नाही, त्यामुळे उपवास काही होतच नाही. मी पण एकटी already- उपवास पकडते. ऑलरेडी माझ्या गळ्यात माळ आहे, तर माझा 12 महिने उपवास आहे. मी नॉनव्हेज कधी उपवास खातच नाही. नाही. मग काय झालं? असं काही प्लीज नसतं. असं एक काही महिना नसतं. उपवास धरायचा आहे नाही, आणि बाकीचे 11 महिने नॉनव्हेज खायचं. हे कोणी शिकवले सांगा मला गाईज. असू दे. आम्ही खातो, जाऊ दे. मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही घरी आलो आहे. आणि आजचा दिवस हा खूप सुंदर आणि खूप छान प्रकारे संपला. आमचं दर्शन पण खूप छान झालेलं आहे. मस्त आरती पण भेटली आम्हाला गाईज. हा, आरती पण भेटली. मी आरतीच्या टाइमला गेलो होतो. सो छान गेला आमचा दिवस. येस, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बघत राहा आम्हाला. Bye. टिल एंड बाय.